हां, राजाने एकदा प्रधानाला सांगितलं, मला बैलाचं दूध आणून द्या. तेव्हा प्रधानजी म्हणले, बैलाचं दूध कुठून आणायचं? तेव्हा ते घरी गेले प्रधानजी आणि त्यांनी बायकोला पोरीला सांगितलं. तेव्हा पोरगी म्हणली, तुम्ही निवांत राहा, मी बघते म्हणली. आणि मग पोरीने रात्री 2 वाजायच्या समयाला तिनं आईच्या साड्या घेतल्या आणि त्या राजवाड्याच्या समोर तलाव आहे तिथे गेली आणि रात्रभर तिथं ते नुसतं आपटीच राहिली. निम्म्या रात्रीचं आपटीत राहिल्यावरती मग राजाने विचारलं, झोपमोड झाली, की कोण आलं तिथं, कोण कपडे आपटतं? तेव्हा ते बघितलं जाऊन शिपायांनी, तर शिपाई म्हणले, ती पोरगी आहे, तिला पकडून आणा म्हणले. मग तिला नेलं तिथं. तेव्हा तिला विचारलं, का गं इतक्या रात्री तू कपडे आपटतीस? तेव्हा ती पोरगी म्हणली, माझा बाप बाळातीन झाला. राजाने विचारलं, पुरुष कुठं बाळातीन होतेत का? मग तिनं लगेच पटकन उत्तर दिलं, बैल कुठं दूध देतात का? त्याच्यावरच मग